भिवंडी तालुका जूनांदुरखी गांव के किसान रघुनाथ चंद्र पाटिल हर वर्ष बड़े पैमाने पर खेती करते हैं। लगभग 35 से 40 एकड़ जमीन में धान की खेती लगाते हैं, जो उनका हर वर्ष लाखों का नुकसान होता है। उन्होंने हमारे चैनल के माध्यम से बताया कि जिस हिसाब से हम खेती में लागत लगाते हैं, उस हिसाब से सरकार की तरफ से हमें मुआवजा नहीं मिलता है। इसी नुकसानों को लेकर आज दिनांक 10 अगस्त 2023 को जूनांदुरखी गांव के किसान रघुनाथ चंद्र पाटिल ने सरकार से गुहार लगाते हुए बताया कि माझं नाव रघुनाथ चंद्र पाटील, राहणार जूनांदुरखी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणा। वय माझे 65 वर्षे। धंदा शेती। मी जवळ लहानपणापासूनच शेती करतो। लहानपणात मला शेतीची जाम आवड आहे। मी जवळ शाळा चौथी शाळा इथे शिकलो। चौथी शिकल्यानंतर आपल्या या नवती शाळेत जाण्यामध्ये हिंमत नव्हती, आमची थोडीशी ताकद नव्हती। मग मी शाळा सोडून मी असाच शेतीच्या मागाने राहिलो 11 ते 12 वर्षाचा असतापासून। आणि 12 वर्षाचा असताना काही कामधंदा नव्हता त्या टायमाला। तेव्हा सरकारी दुष्काळी कामं निघायची, तलाव खोदायची, विहिरी खोदायची, अशी कामं निघत होती। त्यावेळेला मी तिथे 4 दिवसांनी काम केला। 11 व 12 वर्षाचा असताना 4 दिवसांनी काम केलं का, तर आम्हाला दुसरा काही उपायच नव्हता। पण ते हिंमत नाही सोडली। रात्रीचा दिवस केला, रक्ताचा घाम घालून काम केला। काम करत असताना जवळ मी रिक्षा पण चालवली। 1983 सालामध्ये 3-4 वर्ष रिक्षा चालवली। नंतर मी शेतीचं काम तर करतच होतो। नंतर मी विविध भट्टीया धंदा पण पाटले टाकले, विविध भट्टीया धंदा केला। आणि ते धंदा करत जोपर्यंत इथपर्यंत पोचलो, आणि इथपर्यंत पोचलो तर आत्ताच माझे जवळ 15 दिवस झाले, 10 ते 12 दिवस झाले आवणी आटपली असेल। तेव्हा माझे शेतामध्ये जवळ 35 ते 39 माणसं कामं करत होती। आणि तिथे माझा एक ट्रॅक्टरचा ड्रायव्हर होता। माझा एक मुलगा होता माझ्या संगतीला, आणि मी एक संगतीला। अशी 40 ते 42 माणसं व्हायची। आणि माझी घरवाली आणि 2 माणसं जेवण आणायला राहायची। आवडा करत असताना, आवडे मेहनत करत असताना, आमची आवडी करत असताना आम्हाला याच्यामध्ये काही जास्त काही भेटत नाही। त्यामुळे आमच्याकडे माणसाला मजुरी द्यायला पैसे नसतात। आमची आवडी परिस्थिती खराब आहे, आवडा करून सुद्धा। आणि टायमावर आम्हाला अंगाला कपडेसुद्धा भेटत नाही। आवडी आमची परिस्थिती खराब आहे। पण आमच्याकडे सरकार जाम दुर्लक्ष करतं। का सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं ते आम्हाला समजायला मार्ग नाही। मी 3ऱ्या वर्षी आंबेरा नाक्यामध्ये गेले होते। तिथून मी एक कारी भात 140 दिवसाचा 450 रुपये किलो आणला। आणि एक कारी भात 130 दिवसाचा 350 रुपये किलोने आणला। आणि वारा कोलम 110 रुपये किलो आणला। आणि अंकुर 110 रुपयाने आणला। आणि त्याचा बियाणं करून भात आम्ही पिकवला। आणि ते याच्यावरती नेला, तेव्हा महामंडळामध्ये केंद्रावरती नेला। तेव्हा त्याचा आम्हाला भाव 450, 350 आणि 110 रुपये, त्याचा भाव आम्हाला 20 रुपये किलो मिळाला। आणि जर सरकारच्या मालाला आवडा भाव असेल ना, आमच्या शेतकऱ्यांना भाव जर कोणी म्हणला तर शेतकऱ्यांनी आम्ही कसा काही जगाचा? मग आम्हाला गल्पाचं लावून आत्महत्याच करायला पाहिजे। आवडा शेतकरी कमजोर आहे। सरकार शेतकऱ्याकडे का दुर्लक्ष करतात? शेतकऱ्याची काय गलती आहे? शेतकरी त्या सरकारच्यासाठी काय करत नाही। रात्रंदिवस शेतकरी आम्ही याच्या आशेवरती जमीन लावतो का सरकार आज भाव वाढवेल, उद्या भाव वाढवेल, परवा भरवान, हे सरकारच्या आशेवर आम्ही जमीन लावतो। तर आमची जमीन लावायची ताकद नाही। आज बघ TDC बँकमध्ये माझ्या आणि घरवाल्याचं माझं खातं आहे। जाऊन आता पण कोणी चेक करावा। माझ्या घरवाल्याच्या खात्यावरती 1000 रुपये आहेत आणि माझ्या खात्यावरती 2000 रुपये आहेत। आवडी परिस्थिती आमची खराब आहे। आवडी परिस्थिती खराब असताना सुद्धा आवडी माणसं आम्ही राबवतो। टायमा आमच्याकडे माणसं मजुरीचा द्यायला पैसे असतात नसतात तरी आमची माणसं आमच्या जवळची आहेत, मग आमच्या जवळ काम करतात।
नाही तर बाहेरची माणसं आहेत तर आम्ही जमीन लावू शकत नाही. बघून तुम्हाला सरकारला मला एवढंच सांगणं आहे का तुम्ही आमचा 20 रुपये किलो जो भाव आहे ना तो 20 रुपयाचा 40 रुपये किलो करावा आणि ते 40 रुपये करावा. आणि तुम्हाला परवडत नसेल तर तुमचा काय तो भाव असेल रेशनचा बिसनचा तो तुम्ही 2 रुपये किलो तर 15 रुपये किलो करावा, 3 रुपये तर 20 रुपये करावा. तर असं तुम्ही जर केला तर प्रत्येक शेतकरी शेताच्या बांधावर धावत जाईल. तुम्ही डबल भाव केला तर आणि शेतावर काम करणारी माणसं सुद्धा धावत जातील. कारण तसं आता राहिलेलं नाही. कारण ते पहिले असा होता का माणूस 100 रुपये मजुरी होता, 200 रुपयाचं काम करत होता. हां, पैसा सोना समजत होता, काम कचरा समजत होता. पण सरकारचे आता सगळ्या योजना राबवल्या आल्यामुळं जे शेतकरी आहे तो माणूस आहे त्याला चिकनात मजुरी वाढली. कोणाला 200 रुपये, कोणाला 400 रुपये, कोणाला 700 रुपये मजुरी आहे आणि काम 200 ते 300 रुपयाचं करत नाही. बघून ते आम्हाला शेतकऱ्याला न परवडणार झाले. बघून आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 80% जमीन ओसाड आहे. लोक लावत नाही, परवडत नाही. बघून जो लोक लावत नाही. बघून मला एवढंच बोलायचं आहे का आता याला आपले जो आहे थायमेटचा पुरा आहे. थायमेटचा पहिले 105 खाली 35 रुपयाला होता. आता ते थायमेटच्या पुऱ्याची किंमत जवळजवळ 150 ते 200 रुपये. गवताव औषध माराचं औषध 5 लिटर 1700 रुपयाला होता. त्याची किंमत आता 2700 रुपये. ती आपल्या राबामध्ये जो गवत असतं भातामध्ये त्याच्यावर माराचं औषध 30 रुपयाला डबी होती. त्याची किंमत आता 135 रुपये आहे. आणि आमचा भात 20 रुपये किलो. यो कुछ नाही आहे. आवडा मोठा सरकार आमच्यावर अन्याय करतं. आवडा मोठा मी शेतकरी असून माझी ही परिस्थिती ही आहे. न राहायचं ठिकाण न खायचं ठिकाण. बघून आमच्या 80% शेतकऱ्यांची सरकारला हीच विनंती का तुम्ही आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष लावावा. जास्तीत तुम्ही लक्ष नाही लावा तर आम्ही काय करू जाऊ शकत नाही, आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आमची आवडी परिस्थिती खराब आहे. अहो तुमचा तो याचा तेलाचा डबा काठेवरी गोडा तेल तो 700 रुपयाला होता. त्याची किंमत 2700 रुपये. आज नारळ 5 रुपयाला 7 रुपयाला 2 रुपयाला होता. त्याची किंमत 30 ते 35 रुपये आहे. आणि ते आपलं ये काय हळद 30-40 रुपये किलो आहे. त्याची किंमत आज 300 रुपये किलो आहे. आणि प्रत्येक भाववाला ना आमच्या धान्याला 20 रुपये किलो म्हणजे आवडत सरकार आमच्यावरती अन्याय काय करतं. अहो ज्या देशाचा सरकारला आम्ही गॅरंटीमध्ये देऊन सांगतो ज्या देशाचा शेतकरी मजबूत तो देश मजबूत. आणि शेतकऱ्यांनी जर 2-3 वर्ष दुर्लक्ष केला शेतीकरांना तर धान्य देशामध्ये धान्याची टंचाई यायला सुद्धा कमी होणार नाही. बघून सरकारने आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष घालून सरकारने आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी. कारण ते असं झालेलं आहे सरकारचा का अर्ध्या लोकांना तुम्ही शिक्षण फुकट देता, वरून पैसे फुकट देता आणि तुम्ही घर फुकट देता, लग्न फुकट करता, वरून बाई डिलिव्हरी फॉर्मेशन राहिलं तर चांगले चांगले आहार खायला फुकट देता. आणि तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर बाई प्रत्येक बाईला 10 ते 15,000 रुपये देता. आणि ते राशन का 2-3 रुपये किलो आहे तिथं फुकट सरकार झाला. आणि महिन्याला तुम्ही खावटी देता, महिन्याला काही पैसे देता. आणि वरून जे टेम्पो लाईन लागल्यात इकडनं तिकडे लोकांना फुकट देवा. काय काम आहे ते टेम्पोचा? कायच काम नाही. सगळे लोक खाऊन पण सुखी आहे ना. ते टेम्पो तुम्ही कशाला आवडा ते खर्च टेम्पोचा तो पैसा फुकट जातं आणि ते देशामध्ये लोकांना त्याच्यातली महागाई वाढतं. बघून ते सरकारने मला तरी आमच्या शेतकऱ्यांची सर्वांची इच्छा आहे का ते टेम्पो शेतकरी जो या आहे टेम्पोचं जेवण ते सरकारने बंद करावं. त्याचं आता काहीच काम नाही. त्याचं काहीच काम नाही. आणि मला आवडत सरकारला सांगायचं आहे तुम्ही सगळा फिरी दिल्यानंतर सगळा माणूस सरकारने तो आहे ना तो काम धंद्यावर तर कोणी जात नाही. सगळा माणूस त्या आलसी बनला. बघून सरकारने आवडत करावा का जर देश जर सुधारायचा असेल तर सरकारने फुकट देणं बंद करावा. सरकारने जी महागाई आहे 100% आहे ती 40% कमी करावी. अजून जर देश सुधारायचा असेल तर सरकारने समान नागरिक कायदा करावा. तुम्ही समान नागरिक कायदा तर देशाची महाराष्ट्राची सगळी घाण निघून जाईल आणि सगळे लोक कामधंदा करून मेहनत करून 2 पैसे खाऊन पिऊन सुखी राहतील. अहो ते बिल्डिंगवरती माणसं कामं करतात. कोणाला 700 रुपये रोज आहे, कोणाला 1000 आहे, कोणाला 1200 आहे, कोणाला 1500 रुपये रोज आहे. आणि त्यात फुकट जेवण देतात. आणि ते फुकट जेवण झाल्यानंतर ते संध्याकाळी सुट्टी आल्यानंतर त्याला पैसे रोकड भेटतात. आणि ते रोकड पैसे जेवण दारूच्या अड्ड्यावरती जातात. दारूच्या अड्ड्यावर गेल्यानंतर दारू पण माजल्यानंतर कोणी भांडणं करतं, कोणी शिवाय देतं, कोणी गाली देतं, कोणी हात मारतं, कोणी डोका फिरतं. काही लोक तर डोक्यात दगड घालून खूनसुद्धा करतात. हे सुद्धा दारू पिऊनच. आणि काही लोक जे आहेत चांगले मोठे मोठे लोकांचे घरा फोडतात, मोठी मोठी दुकानं फोडतात. आणि त्याच्यामध्ये एखादा माणूस जर मध्ये जर कोणी आला तर त्याचा खूनसुद्धा करतात. पण हे सुद्धा दारू पिऊनच. आता आमच्या लेकीबाई शाळेत जातात. शाळेत जात असताना आम्ही रस्त्याला धरून आमच्या लेकीबाईची इज्जत लुटली जातं. आणि ते रेल्वे स्टेशनवरती सुद्धा आमच्या लेकीबाईची इज्जत लुटली जातं. टायमावर त्यांचा खून पण केला जातं. आता बघा ते असे लाईन माणसं चालत असतात त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या मुलीबाईंना कोयत्याने वार केले जातात. हे सुद्धा दारू पिऊनच.
अहो देशामध्ये हजारो लोक वर्षाला ॲक्सिडेंट मरतात, ते सुद्धा दारू पिऊनच. बघून सरकारला आमची शेतकऱ्यांच्या टक्के शेतकऱ्यांची हात जोडून विनंती आहे, हे दारूचं आहे ना याच्याकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष घालून दारू कमी करण्याचा प्रयत्न करावा. अहो बघा आपल्या सरकारकडे लारीवारी सोनं आहे, लारीवारी चांदी आहे, लारीवारी हिरे आहेत आणि लारीवारी पैसे आहेत. पण जर देश जर जगवायचा असेल, जनता जगवायचं असेल, त्यांना खायसाठी आणणेच पाहिजे. तर सरकारला ते आणण्याची गरज आहे, सरकारला ते आणण्याची गरज आहे. बघून सरकार तर जास्तीत जास्त लक्ष शेतकऱ्यांना दिलं पाहिजे आणि ते शेतकरी कसा पुढं धावत शेतावर जाईल आणि कसा ते धान्य पिकविल आणि सरकारला देईल, असे सरकारने त्याची योजना करायला पाहिजे चांगली. तर बघून सांगतो का सरकारने आमच्यासाठी डबल जो 20 रुपये किलो आहे तो 40 रुपये करावा. प्रत्येक शेतकरी शेतावरती धावत जाईल. नाहीतर तुम्ही जर असं दुर्लक्ष केलं तर आमची जगाची समज जर आली नाही. कारण ते हे परिस्थिती आता महागाईमुळे खराब झालेली आहे. का तर सगळा चिकार सरकारने फिरलेल्या माणसाचं काही जास्ती माणसं कामाला येत नाही. म्हणून माझं आवडच सांगणं आहे का सरकारला जर पैसा जो आहे तो पैसाच जर तुम्हाला द्यायचा असेल तर त्या पैशाचं ते मिळतेवरती जवान. गेल्या वर्षी गणपती झाल्यानंतर मी 4 धामला गेलो होतो. 4 धामला गेल्यानंतर तिथे आम्ही 10 दिवस 11 दिवस नाही राहू शकत. ते जंगलामध्ये, त्या डोंगरामध्ये, त्या बर्फामध्ये आपले जवान तिथे राहतात. तिथे जवान रात्री दिवस करतात, डोळ्यात तेल घालून तिथे राहतात. आणि जर ते बेसावध असते सामनेवाल्या जर एखाद्या जर माणसाने जर त्याच्यावर जर गोली चालवली तर तरफारून मरतात. त्यांना पाजलं कोण नसतं. ते लोकांना ते पैसे द्या, ते लोक ते हकदार आहेत. त्यांच्या बायको पोरांना पैसे द्या, ज्यांच्या आई वडिलांना पैसे द्या, ते पैशाचे हकदार आहेत. तर पैसा जर ज्याला सरकारला याकराचा असेल, वापरायचा असेल तर ते आपले पोलीस बांधव बघा, संध्याकाळी सुट्टी आलेलं कोणी 5 वाजता घरी जातं, कोणी 7 वाजता घरी जातं, कोणी 9 वाजता घरी जातं, लांब असतील 10 वाजता सुद्धा घरी जातात त्यांचे. आणि जर रात्रीकडे गोष्टी अनुचित प्रकारे एखादा घडला आणि त्यांच्या आपल्या मोठ्या साहेबांनी फोन केला किंवा मोठ्या एखाद्या मंत्र्यांनी फोन केला किंवा एखाद्या मोठ्या कार्यकर्त्यांनी फोन केला तर त्यांना धावत जायला लागतं. तिथं रात्रभर राहायला लागतं. आखी रात राहतात, 4 दिवस राहतात, 8 दिवस राहतात. त्यांचा खायचं ना राहा ठिकाण असतं. त्यांना तो पैसा द्या. त्यानंतर ते साहेब आणि पोलीस जात ते पैशांचे हकदार आहेत. त्यांची बायको पोरांना त्यांच्या आईवडिला हकदार, त्यांना तो पैसा द्या ना. उरलेला पैसा आहेत ना हे 80% शेतकरी आहेत देशाचे. आम्हाला देशाचा अभिमान आहे. आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आपले हे अजित पवार साहेब, त्यांना एक आमची छाती अशी 1.5 फूट अशी 3 फूट होतं आमची छाती. त्यांना बघून का हे आमचा आता वाघ आहे, ते आमच्यासाठी सहकार्य करतील ना करतील, जे आमच्या पुढचं योजना शेतकऱ्यांच्या पुरवतील. पण ते सरकारने दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. आम्ही आशाने बघतोय. अहो शिंदे सरकार आमचं शेतकऱ्याचं सरकार आहे, आमचा हक्काचा सरकार, आमच्या जवळचे आहेत. आम्हीच आपेत होतो, ते आमच्या घरी यायचं असेल त्याकडचं असेल. पण त्यांना आता दुनियावरची कामं नाहीत, ते आता येऊ शकत नाही. त्यांचा आमचं अंतर 10 ते 15 किलोमीटरचाच आहे, लांब नाही ते येऊ शकत. पण कधी आज नाही उद्या ते आमच्याकडे नजर लावणारच आहेत. आम्ही सांगत का नाही लावणार. बघून मला आवडत सांगायचं आहे. मला एकच मागे 3 महिने अगोदर आपल्या टीव्हीवरती मुलाखत होती. आपले हिरो नाना पाटेकर साहेब होते. तिथे आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बसलेले होते, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बसले होते आणि सगळी मोठी नेते मंडळी बसले होते. आणि त्याच्यामध्ये एक गोव्याचा मुख्यमंत्री बसला होता. तर गोव्याचा मंत्री बसल्यानंतर तेव्हा बरीच राजकारणावर चर्चा झाली त्यांची. आणि नंतर आपल्या हिरो नाना पाटेकर साहेबांनी सांगितलं का हे गोव्याचे मुख्यमंत्री बसल्यात. तर त्यांनी सांगितलं हो मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे. मग गोव्याचा मुख्यमंत्री बदलात तर त्यांनी सांगितलं का यांच्या राज्यामध्ये समान नागरिक कायदा आहे, तर तुम्ही समान नागरिक कायदा कराल का. तर आमचे 2 वाघांनी असा वाघासारखा आवाज दिला का आम्ही कारू बघून. आणि ते मी ऐकून जवळजवळ 2-5 मिनटं नाचलो सुद्धा का आमच्या भागात समान नागरिक कायदा असतील ना महाराष्ट्राची घाण निघून जाईल. पण ते अजून थांबले आहेत. आता तिसरा त्याचा आमचा आलेला अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री झाले. बघून तुम्ही आता मोठी आलेली आहे तुमची मेजॉरिटी. बघून तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करून तुम्ही समान नागरिक कायदा करा. अहो आपल्या मंदिरामध्ये देव बसले तर आपण त्याचं दर्शन घेतो, पण आपला चालता बोलतो देव तो मोदीसारखा आहे, दिल्लीला बसलेला आहे. त्यांनाच आमचे 80% शेतकऱ्यांचे हात जोडून विनंती आहे, कोपरा पण हात जोडून का तुम्ही समान नागरिक कायदा करा देशामध्ये. देशाची सगळी घाण निघून जाईल. देशातले लोक सुखी राहतील, कामधंदा करून 2 पैसे मेहनत करून 2 पैसे कमवून खाऊन पिऊन सुखी राहतील. बघून सरकारने जास्तीत जास्त जर देशाची घाण घालावी ते फुकट देणं बंद करावा, महागाई कमी करावी आणि देशामध्ये समान नागरिक कायदा करावा. आवडतं आमची सगळी शेतकऱ्यांची इच्छा जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावा, कारण परिस्थिती आमची खराब आहे.
राहायचा ठिकाण ना खायचा ठिकाण दुनियापासून आम्हाला टायमावर खायला मिळत नाही. आमची परिस्थिती एवढी खराब आहे का टायमावर आम्हाला माणसं कामाला मिळत नाही का. तर सरकारने फ्री सोडल्यामध्ये माणसं कामाला यायची कमीच येतात, त्याच्यावर कामाला दुर्लक्ष करतात. बघून सरकारला माझा एवढाच बोलणं आहे, आमच्या 80% शेतकऱ्यांचा काम कोपऱ्यापासून आंदोलन का तुम्ही आमच्याकडे समान नागरिक कायदा करावा, की तुम्ही आम्ही मरदगत तुम्हाला वोटिंग करू. म्हणणे आहे का तुम्ही समान नागरिक कायदा करता मरदगत तर आम्ही 80% शेतकरी तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री तुम्हाला वोटिंग करू, तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, तुम्हाला मुख्यमंत्री बनवू आणि तुम्हाला ते मोदी सरकार बनवू 80%. बघून आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा 80% शेतकऱ्यांचा विषय का तुम्ही समान नागरिक कायदा करावा ना. जास्तीत जास्त आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांना सहकार्य करावे. जे शेतकऱ्या ज्या देशाचा शेतकरी मजबूत त्याचा देशाचा देश मजबूत. अहो शिवाजीच्या काळामध्ये मावलेले बोलत होते लाख मिले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला हवा. अरे आम्ही या देशाचे या महाराष्ट्राचे शेतकरी लाखांचा पोशिंदा नाही, आम्ही 80% शेतकरी लाखांचा पोशिंदा नाही करोडांचा पोशिंदा आहे. बघून आमच्याकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष सरकारला आमच्या कोपऱ्यापासून हात जोडे कोटी कोटी प्रणाम.